हॅलो एव्हरीवन. पोट वाढण्यामागची 6 विचित्र कारणे जी तुम्ही कधीही विचारात घेत नाही. नमस्कार. तुम्ही रोज डाएट करताय, नियमित वॉकला जाताय, तरीही सकाळी उठल्यावर पोट फुगलेलंच दिसतंय. मी तर अजिबात तेलकट किंवा जास्त गोड खात नाही, तरीही हे पोट का वाढतंय असा प्रश्न विचारून तुम्हीही हैराण झाला आहात का? मग थांबा. आपण नेहमी विचार करतो की खाणं जास्त झालं किंवा व्यायाम कमी झाला म्हणूनच पोट वाढतं. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महिलांच्या पोटाची चरबी वाढण्यामागची अशी 6 विचित्र, अनपेक्षित आणि गुप्त कारण सांगणार आहे, ज्यांचा आपण स्वप्नातही विचार करत नाही. पण हेच विलन रोज नकळत तुमच्या पोटाची चरबी वाढवत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी यावर अतिशय सोपे उपाय सुद्धा दिले आहेत. कारण 1. प्लास्टिक आणि जिनोएस्ट्रोजनचा गुप्त हल्ला. सगळ्यात पहिलं आणि आजच्या काळातलं सर्वात मोठं गुपित कारण आहे प्लास्टिकचा वापर आणि जिनोएस्ट्रोजन्स. आपण रोज किचनमध्ये प्लास्टिकच्या डब्यांमध्ये गरम जेवण करतो, प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पितो किंवा ओव्हनमध्ये प्लास्टिकची भांडी वापरून जेवण गरम करतो. जेव्हा प्लास्टिकचा संपर्क उष्ण अन्नाशी किंवा पाण्याशी येतो, तेव्हा त्यातून अत्यंत धोकादायक केमिकल्स बाहेर पडतात. हे केमिकल्स जेव्हा आपल्या शरीरात जातात, तेव्हा ते महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजन हार्मोनची बनावट नकल करतात. याला सायन्सच्या भाषेत जिनोएस्ट्रोजन म्हणतात. यामुळे तुमच्या शरीरातील हार्मोनचा समतोल पूर्ण बिघडतो आणि मेटाबॉलिझम मंदावतो. परिणामी शरीर हे विषारी घटक वाचवण्यासाठी फॅट थेट पोटाभोवती साठवायला सुरुवात करतं. कारण 2. लॅक्टोज किंवा ग्लुटेनची न कळलेली ॲलर्जी. दुसरं कारण म्हणजे अन्नाची सूक्ष्म ॲलर्जी किंवा गट इन्फ्लेमेशन. अनेक महिलांना वर्षानुवर्ष हे माहीतच नसते की त्यांच्या शरीराला रोज पिलेले दूध किंवा खाल्लेली गव्हाची पोळी पचत नाहीये. याला फूड इंटॉलरन्स म्हणतात. जेव्हा तुम्ही असे अन्न रोज खाता जे तुमच्या पोटाला सहन होत नाही, तेव्हा तुमच्या आतड्यांमध्ये सतत मंद स्वरूपाची सूज राहते. यामुळे खरं फॅट वाढण्याआधीच पोट फुगल्यासारखं दिसतं आणि आतड्यांमधील चांगल्या जीवाणूंची वाट लागते. जर जेवल्यानंतर दररोज तुमचं पोट गच्च किंवा फुगल्यासारखं वाटत असेल, तर हेच याचं मुख्य कारण आहे. कारण 3. पाणी पिण्याची चुकीची पद्धत आणि वॉटर रिटेन्शन. तिसरं कारण जे 90% महिला रोज नकळत करतात, पाणी पिण्याची चुकीची वेळ आणि पद्धत. अनेक महिला जेवताना किंवा जेवल्या लगेच 1-2 ग्लास गार पाणी पितात. यामुळे पोटातील पाचक अग्नी मंदावतो आणि खाल्लेलं अन्न पचण्याऐवजी पोटात सडू लागतं, ज्यामुळे गॅस आणि ऍसिडिटी होते. दुसरं म्हणजे दिवसभरात पुरेसं पाणी न पिल्याने शरीर घाबरतं आणि असणारं पाणी पोटांच्या पेशींमध्ये साठवून ठेवतं. याला वॉटर रिटेन्शन म्हणतात. यामुळे चरबी नसतानाही फक्त साचलेल्या पाण्यामुळे पोट मोठे आणि फुगलेले दिसते. कारण 4. सिटिंग डिस आणि पोश्चर ची चूक. चौथं कारण अगदी सोपं आहे, पण आपण याकडे कधीच गांभीर्याने बघत नाही. तुमची बसण्याची पद्धत. दिवसभर टीव्ही बघताना, मोबाईल वापरताना किंवा किचनमध्ये काम करताना पाठीचा कणा वाकून बसल्याने पोटाचे आतील स्नायू पूर्णपणे लोंबकळतात आणि कमजोर होतात. यामुळे पोटातील अवयव पुढे ढकलले जातात, ज्याला विसरल सॅगिंग म्हणतात. म्हणजे पोटावर खूप जास्त चरबी नसतानाही फक्त चुकीच्या पोश्चरमुळे पोट बाहेर आल्यासारखं दिसतं. कारण 5. उशिरा रात्रीचे लाईट एक्सपोजर आणि मेलाटोनिन सायकल. 5वे कारण आजकालच्या जीवनशैलीशी जोडलेलं आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईलचा वापर. जेव्हा तुम्ही रात्री अंधारात मोबाईलची ब्लू लाईट बघता, तेव्हा मेंदूला वाटतं की अजून दिवसच आहे. यामुळे शरीरात रात्री तयार होणारा मेलाटोनिन नावाचा हार्मोन तयार होणं बंद होतं. जेव्हा मेलाटोनिन योग्य प्रमाणात तयार होत नाही, तेव्हा रात्रभर शरीराची फॅट बर्निंग प्रोसेस पूर्णपणे थांबते. सकाळी उठल्यावर कार्टिसॉल वाढलेला असतो, ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे रूपांतर थेट पोटावरील चरबीत होतं. कारण 6. व्हिटॅमिन D3 आणि B12 ची छुपी कमतरता. 6वं आणि शेवटचं महत्वाचं कारण म्हणजे शरीरात व्हिटॅमिन D3 आणि B12 ची कमतरता असणे. भारतातील जवळपास 80% महिलांमध्ये व्हिटॅमिन D3 ची कमतरता असते. हे व्हिटॅमिन फक्त हाडांसाठी नाही, तर तुमच्या शरीरातील इन्सुलिन लेवल आणि फॅट मेटाबॉलिझम नियंत्रित करण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. जेव्हा व्हिटॅमिन D3 कमी होते, तेव्हा शरीर इन्सुलिन रेजिस्टर बनवू लागते आणि तुम्ही जे खाता त्याचे थेट पोटाच्या चरबीत रूपांतर होते. त्यामुळे सर्व प्रयत्न करूनही पोट कमी होत नसेल, तर एकदा रक्ताची चाचणी करून व्हिटॅमिन D चेक करणे गरजेचे आहे. आता बघूया सोपे घरगुती उपाय.
मग आता या 6 अनपेक्षित कारणांवर घरच्या घरी काय उपाय करायचे? प्लास्टिक पूर्ण बंद करा. पिण्याच्या पाण्यासाठी काचेची किंवा तांब्याची बाटली वापरा आणि अन्न स्टील काचेच्या भांड्यात ठेवा. जेवणाचे नियम बदला. जेवताना पाणी पिणे बंद करा. जेवणानंतर पाऊण तासाने कोमट पाणी प्या. ओवा हिंग पाणी. रात्री झोपण्यापूर्वी 1 कप कोमट पाण्यात अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर हिंग टाकून ते पाणी प्या. यामुळे पोटातील गॅस आणि सूज एका रात्रीत कमी होईल. पोश्चर सुधारा. बसताना पाठीचा कणा नेहमी सरळ ठेवा. पोटाची काळजी घेणं म्हणजे फक्त डाएट करणं नाही, तर या छोट्या छोट्या सवयी बदलणं आहे. ही अनपेक्षित माहिती तुम्हाला कशी वाटली? या 6 पैकी कोणती सवय तुमच्याकडून नकळत होत होती ते मला कमेंट मध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या सर्व मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.